वसई विरार महापालिकेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे। या निकालानुसार तब्बल 15 उमेदवारांचा 1000 मतांच्या फरकाने पराभव झाला आहे। या उमेदवारांमध्ये 12 बहुजन विकास आघाडीच्या तर 3 भाजपच्या उमेदवारांचा समावेश आहे। वसई विरार महापालिका निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने 113, भाजपने 95, शिवसेना शिंदे गट 27, काँग्रेसने 10 तर शिवसेना ठाकरे गट 89 जागांवर उमेदवार उभे केले होते। तर 115 पैकी 110 जागांवर महायुती आणि बहुजन विकास आघाडीमध्ये थेट लढती झाल्या। तर 4 जागांवर शिवसेनेचे उमेदवार ठाकरे गटाचे आणि एका जागेवर समाजवादी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत। या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे 70 आणि भाजपचे 43, शिवसेना शिंदे गट 1 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला आहे। पण पराभूत झालेल्या उमेदवारांपैकी 15 उमेदवार असे आहेत ज्याचा 1000 पेक्षा कमी मतांच्या फरकाने पराभव झाला, ज्यात 12 उमेदवार बहुजन विकास आघाडीचे तर 3 उमेदवार हे भाजपचे आहेत। निकाल जाहीर झाल्यानंतर या लढतींची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे उमेदवार गौरव राऊत यांनी बहुजन विकास आघाडीचे हार्दिक राऊत यांचा 473 मतांनी पराभव केला आहे। तर 5 क प्रभागात भाजपच्या ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी कोटक यांनी बहुजन विकास आघाडीच्या ॲडव्होकेट अर्चना जैन यांचा 939 मतांनी पराभव केला आहे। प्रभाग क्रमांक 5 ड मध्येही भाजपच्या मेहुल शहा यांनी 637 मतांनी बहुजन विकास आघाडीचे पंकज ठाकूर यांचा पराभव केला आहे। प्रभाग क्रमांक 5 प्रमाणे इतर प्रभागांमध्येही भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली। प्रभाग क्रमांक 6 ड मध्ये भाजपच्या हितेश जाधव यांनी बहुजन विकास आघाडीच्या स्वप्नील पाटील यांचा 688 मतांनी पराभव केला आहे। तर प्रभाग क्रमांक 15 ब मध्ये बहुजन विकास आघाडीच्या विजया तोरणकर यांचा भाजपच्या रितू चौबे यांनी 679 मतांनी पराभव केला आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्येही भाजपने जिंकलेल्या 4 पैकी 3 जागांवर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांचा त्यांनी 1000 पेक्षा कमी मतांच्या फरकाने पराभव केला आहे। या प्रभाग अ जागेसाठी भाजपच्या स्मिता पाटील यांचा 582 मतांनी, बहुजन विकास आघाडीच्या शीतल चव्हाण यांचा पराभव केला आहे। ब जागेसाठी बबिता सिंह यांनी सुविधा माने यांचा 999 मतांनी पराभव केला आहे। तर ड जागेसाठी भाजपच्या शंकर सुर्वे, बहुजन विकास आघाडीच्या मनीष जोशी यांचा 931 मतांनी पराभव केला आहे। प्रभाग क्रमांक 18 ब मध्ये शिवसेनेच्या शिंदे गट हेमलता सिंह यांनी बहुजन विकास आघाडीच्या सरिता दुबे यांचा 583 मतांनी पराभव केलाय। तर 18 क मध्ये भाजपच्या ख्याती घरत यांनी बहुजन विकास आघाडीच्या अमित पाटील यांचा 905 मतांनी पराभव केला आहे। तसेच प्रभाग क्रमांक 21 अ मध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांचा केवळ 142 मतांनी त्यांचे प्रतिस्पर्धी विशाल जाधव यांनी पराभव केलाय। प्रभाग क्रमांक 23 ब मध्ये झालेल्या लढतीत भाजपचे मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती रुंदेश पाटील यांचा 584 मतांनी पराभव केला आहे। बहुजन विकास आघाडीप्रमाणे भाजपच्याही 3 उमेदवारांचा 1000 पेक्षा कमी मतांनी पराभव झाला आहे। यात प्रभाग क्रमांक 9 मधील ड जागेसाठी झालेल्या लढतीत बहुजन विकास आघाडीच्या विनोद जाधव यांनी भाजपच्या कमलेश खटावकर यांचा 439 मतांनी पराभव केला आहे। तर प्रभाग क्रमांक 24 ब जागेसाठी बहुजन विकास आघाडीच्या सुवर्णा पाटील यांनी भाजपच्या स्मिता डिकोस्टा यांचा 597 मतांनी पराभव केला आहे। तसेच प्रभाग क्रमांक 21 क या जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बहुजन विकास आघाडीच्या काजल गोपाळे यांनी भाजपच्या उमेदवार पूनम बिदलन यांचा फक्त 91 मतांनी पराभव केला आहे।